नमस्कार मंडळी, मी नीता खरे. आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की मी आणि प्रमोद खरे आम्ही दोघंही गेले 10 दिवस स्वित्झर्लंडमध्ये आहोत. आणि आम्ही 10 दिवस स्वित्झर्लंडमध्ये आहोत. पहिल्यांदा आम्ही झुरिचला उतरलो होतो प्लेनने आणि तिथे आम्ही रूम घेतली होती. 3 दिवस आम्ही झुरिचमध्ये होतो आणि सगळं लोकल साईट सीन वगैरे सगळं केलं. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर लगेच कळणारच. त्याच्यानंतर आम्ही 3 दिवस राहून पुढचे 3 दिवस आम्ही लुझानमध्ये होतो. पण लुझानमध्ये कसं आहे ना, एकदम आम्हाला छोटी रूम होती, बजेट रूम असल्यामुळे. त्यामुळे जरा सुद्धा कुठे इकडे तिकडे हलायला वावरायला सुद्धा जागा नाही. कपडे बदलायला तर कॉरिडॉरमध्येच जावं लागलं होतं मला. तर इतकी ती लहान होती, त्यामुळे त्याचं शूटिंग काय आम्ही घेतलं नाही. आता आम्ही 3 दिवसापूर्वी इंटरलॅकनमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलोय 4 दिवस आहोत आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलोय ते हेरिटेज हॉटेल आहे, ज्याचं नाव आहे इंटरलॅकन कॉन्टिनेंटल हॉटेल. इंटर नाही, सेंट्रल कॉन्टिनेंटल. मंडळी, सेंट्रल कॉन्टिनेंटल हे आहे सेंट्रल कॉन्टिनेंटल हॉटेल. हे बघा, हे सेंट्रल आणि सेंट्रल लिहिलेलं आहे. आणि हे हेरिटेज वास्तू आहे. हो, या हेरिटेज वास्तूचं हॉटेलमध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि सराउंडिंग बघा, तुम्हाला दाखवतो. हो, हे बघा, हे सगळे इथे डोंगर बर्फाच्छादित. हा बघा, हा सगळा बर्फाचा आच्छादन केलेला डोंगर. हे बघा, हे अतिशय सुंदर असा हा देखावा आहे. पॅनोरॅमिक तलाव नाही, हा कॅनॉल आहे. याला कॅनॉल असं म्हणतात. इंटरलाकन हे शहर जरी लेकच्या मध्ये असलं, सराउंडिंग लेक असली, तरी शहरातून तलाव नाही तर कॅनॉल वाहतो. ते बघा, पण एक सुंदर आहे. ग्लायडिंग चालू आहे. हो, इथे छान टेबल खुर्ची ठेवलेली आहे. गप्पा मारायला मस्त, तुम्हाला चहा पीत गप्पा मारायला. पण दुर्दैव आहे की इथे चहा मिळतो तो माजर मुतवणे मिळतो. त्यामुळे तुम्ही बाहेर येईपर्यंतच तो थंड होऊन जातो. असं हे टेबल खुर्ची आहे ठेवलेली. चला, ही तुम्हाला रूम दाखवतो. हे रूम, हा डबल बेड. आहे. हा इथे टीव्ही आहे. टीव्हीची सोय आहे. टीव्ही आहे. त्याच्यानंतर हे बघा, फार पूर्वीचं हेरिटेज वास्तू असल्यामुळे बघा, आता आपल्याला अशी कपाटं ना लाकडी बघायला नाही मिळत मंडळी. हे किती सुंदर डिझाईन आहे. तर असं हे हेरिटेज कपाट आहे. इथे हा एक छान आरसा आहे. मस्त, अगदी जुन्या पद्धतीचा. हे टॉयलेट आहे. ते टॉयलेट आहे तिथे. आणि हा टब बाथ आहे, ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही. हा इथे आणखीन एक आरसा आहे. अशी ही आमची रूम आहे. तेव्हा आता आम्ही बाहेर फिरायला निघतोय. चला आमच्याबरोबर. मंडळी, सकाळी आम्ही रॉयल डच एअरलाइन्सने झुरिकहून निघालो आणि ॲम्स्टरडॅमला उतरलोय. आता वाजले आहेत 2:30. 2:55 आमचं फ्लाईट आहे पॅरिसचं. ASL नावाची जी फ्रान्सची एअर फ्रान्सची कंपनी आहे दुसरी, त्याच्या विमानाने आम्ही निघालेलो आहोत. आम्ही चाललो आहोत पॅरिसला. आता 2 दिवस जीवाचं पॅरिस. मंडळी, मी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या समोर उभा आहे. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. वाजायचे आहेत. 1 मिनिट आहे. हे आमचं हॉटेल आहे, मडुरे काहीतरी आयफेल म्हणून. आणि त्याच्या बरोबर समोर मी आता इथे उभा आहे. आता कोणत्याही क्षणी तो दिव्य नजारा दिसायला लागेल. हा संपूर्ण आयफेल टॉवर हा झगमगाट होऊन दिव्यांचा 1 मिनिटासाठी फक्त दर 1 तासाला होतो तो. मी अनायासे आत्ता नेमका रूम बाहेर निघालो आणि पाहिलं तर मला हा नजारा दिसलेला आहे. बघूया आता. हा. वा 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 वा, सुरेख.
मंडळी, हे आहे आमचं हॉटेल मर्क्यूर पॅरिस टूर द आयफेल. हे बघा बाई उभे आहेत. हे आमचं हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या गेटमधून हे बघा आता तुम्हाला दाखवतो. फक्त वॉकिंग डिस्टन्सवरती म्हणजे साधारणतः 200 पावलावरती हा आहे जगप्रसिद्ध आयफेल टॉवर. आत्ता त्याचं डोकं जे आहे ते धुक्यामध्ये पूर्णपणाने भरून गेलेलं आहे. आयफेल टॉवरच्या आम्ही अगदी जवळ आहोत. मंडळी, आम्ही आत्ता आहोत पॅरिसमधल्या लूव्र या जगप्रसिद्ध म्युझियमच्या गेटमध्ये. आम्हाला आतमध्ये घेतील की नाही मला माहीत नाही, कारण आम्ही तिकीट ऑलरेडी काढलेलं नाही आहे. आता आम्ही आतमध्ये जाणार, तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि मग पुढे. या बघा बाई तिकडे उभ्या आहेत पलीकडच्या बाजूला, सिग्नल झालेला आहे. मंडळी, आम्ही आहोत लूव्रमध्ये. ह्या डोममध्ये तिकीटं मिळतात. ही बघा गर्दी आहे, रांग लावलेली आहे. आम्हालाही रांग लावायची आहे. आज आहे शनिवार, त्यामुळे तिकीट मिळेल, आतमध्ये प्रवेश मिळेल. किती वाजताना मिळेल काय माहिती. काय पर्यटक, तिकीट मिळेल काय? हो मिळेल मिळेल. फक्त खूप गर्दी आहे. गर्दी असायचीच. लूव्र म्युझियमच्या लाईनीमध्ये मॅडम उभ्या आहेत आणि मी शूट करतोय. हे बघा ही लाईन आहे. हे सगळं आहे इकडे, हे सगळं आहे. ही माणसं आहेतच, पण ही लाईन बघा किती आहे. हे बघा, हे मारुतीच्या शेपटासारखी लांबत गेलेली आहे. ही बघा खालपर्यंत ही सगळी लाईन आहे. ती बघा तिकडे. आता ह्यांना कधी तिकीटं मिळायची आणि हे कधी आतमध्ये जायचे. अर्थात मलाही स्वतःबद्दल तोच प्रश्न आहे. चौसोपी वाडा असावा तसा हा मोठाच्या मोठा राजवाडा टाईप असं हे म्युझियम आहे. हे सगळे संत महात्मे आहेत, उरलेले म्हणजे पुतळे आहेत त्यांचे. हा कोणतरी 12वा लुई, 13वा लुई, 5वा लुई, नेपोलियन वगैरे कोणतरी असावा. घोड्यावर बसलाय, पाठमोर आहे, तलवार त्याच्या हातातली गायब झालेली आहे. या बाजूनी पावसाळी वातावरण आहे. स्वामींजवळ एकच प्रार्थना आहे की आम्ही हे म्युझियम बघेपर्यंत पाऊस पाडू नका, कृपा करा स्वामी. काय मग? मस्त. आम्ही म्युझियम मध्ये आलोय. मोठ्याने बोल. आम्ही म्युझियम मध्ये आलोय. कुठला म्युझियम? कुठला? लूव्र म्युझियम. लूव्र. हे इथे पुतळे बघा कसे आहेत. ही पडदानशीन बाई बघा कशी काढलेली आहे. हे संगमरवरातलं शिल्प आहे, बघताय का? अतिशय सुंदर. पण तो संगमरवर इतकं सुंदर आहे की तो पडदा जो आहे त्याच्या मागचा तो चेहरा पण इतका क्लीन दिसतोय. आहे तो दगडांनी रेखीव केलेला, अप्रतिम दिसतोय. या पुतळ्यांच्या जगामध्ये सध्या आम्ही आहोत. हा बघा अपोलो. बाई आहे का बुवा आहे, पण सेल्फी काढतोय. जगदविख्यात मोनालिसा अखेर सापडली. सगळं लूव्र म्युझियम पालथं घातलं तेव्हा ही बाई एका कोपऱ्यात आहे 711 नंबरच्या रूममध्ये.
आणि हिला बघायलाच सगळे आलेले आहेत, आम्ही अर्थात. हिच्या चेहऱ्यावरचं मंद स्मित जे आहे, हास्य, त्याचं रहस्य उलगडायचा जगभरचे कलाकार प्रयत्न करत आहेत. ही दा विंचीची जगप्रसिद्ध मोनालिसा. प्रसिद्ध मोनालिसा ती ही. मॅडम दमलेले आहेत. पूर्ण लुव्र म्युझियम पालथा घातलेला आहे आणि शेवटी 13.5 युरोज खर्च करून आम्ही द क्रॉसिंग नावाचं रेस्टॉरंट शोधायला आलो, इंडियन. ते रेस्टॉरंट ज्या बिल्डिंगमध्ये होतं त्याच्या पहिल्या मजल्यावरती ते होतं. आम्ही त्या बिल्डिंगला गोल 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 चक्रा मारल्या. ओके, हे बघा, मॅडमचे दाल फ्राय, राईस आणि नान आलेला आहे आणि माझा हा आलू कुलचा. आणि आता अखेर 3 वाजलेले आहेत दुपारचे. आमच्या मुखात अन्न पडणार आहे आणि ते सुद्धा चक्क भारतीय. चला, या देवाचं नाव आणि सुरुवात करा. आम्ही बोट क्रूज नाईटची त्याने निघालेलो सीन नदीमधून. आणि हा समोर दिसतोय हा आयफेल टॉवर आहे. Ladies and gentlemen, good evening and आणि हे welcome आहे aboard the उत्साही पर्यटक. Greece cruise. We are going to pass and I'm going to पर्यटकाने मगाशी 6 वाजताना बरोबर होणारा झगमगाट हा आपल्या व्हिडिओमध्ये टिपलेला आहे. बघूया आपल्याला दाखवतात का. कसा आलाय तो कळेल. धुकं आहे वरती, त्यामुळे टॉप ऑफ द टॉवर दिसत नाहीये, पण एकंदरीत मस्त सोन्याचा वाटतोय हा आयफेल टॉवर. सोन्याचा. काल हिरवागार होता, आज पिवळा जर्द आहे. हे बोट क्रूज मधून घेतलेला हा फोटो आहे. Se sube donde es, donde se sube también sube una es importante. Mesdames, messieurs, au final, la sortie s'effectuera à l'avant du bateau pour toute la famille qui a une poussette. बंद काय केला? चालू केला. माझा उलटा आहे. हे वरपर्यंत घे, टॉप पर्यंत. Dediğin arvad var ha. Sen nerede iteledi? बस Şimdi de yaxşı istəyirsən koltuq. सहा वाजले, झगमगायला लागला. मंडळी, हा आहे जगप्रसिद्ध आयफेल टॉवर. आयफेल कोणतरी होता, तो गणिती होता. हा गणिती चमत्कार आहे. संपूर्णपणे हा स्टेनलेस स्टीलचा असा हा टॉवर आहे. आम्ही याच्या पायथ्याशी आहोत आत्ता. आतमध्ये जायला तिकीट वगैरे आहे. आम्हाला काय हेच बघायचं होतं. वरून काय बघणार. माउंट इटलिस वरून बघितलं, युंगफ्रा वरून बघितलं, रिगी वरून बघितलं. आता ह्याच्या डोक्यावर जाऊन काय मोठा अगदी आम्ही तीर मारणार होतो. त्यामुळे आम्ही काय वर गेलो नाही, आम्ही खालीच थांबलोय. तुम्हाला म्हणून दाखवतोय. हा आहे आयफेल टॉवर.
नीताला घावन खायची इच्छा झाली आहे, त्यामुळे आम्ही हा साधा घावन घेतो. लिटल शुगर. तेव्हा हा घावन आता नीता खाणार आहे. Make it crisp. Little crisp. Make it. हा बघा, आपल्याकडचा जसा डोसा असतो साधा डोसा, तसा हा साधा डोसा आहे, फक्त हा साखर घातल्यामुळे गोड झालेला आहे. इथे मध आहे बरोबर. थँक्यू. 3.5 युरोजन आहे, म्हणजे 350 रुपये साधारण. घेतलं का बाईट? कसं आहे? छान आहे. मला नको. हे काय व्हिडिओ सुरू झाला तेव्हा मंडळी आम्ही आता पॅरिसहून ललितकडे निघालेलो आहोत लिंचोपिंगला. आता आम्ही स्टॉकहोम जवळ आहोत, म्हणजे पॅरिसहून आम्ही याला ॲम्स्टरडॅमला आलो. ॲम्स्टरडॅमहून रॉयल डच एअरलाइन्सचं दुसरं विमान पकडलं आहे आणि आता स्टॉकहोमला आहोत. आता स्टॉकहोमवरून आम्ही ट्रेन पकडून ललितच्या शहरात जाणार आहोत. तेव्हा हा पॅरिसचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो नेहमीच चांगलं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरं, आमची युरोप टूर तुम्हाला कशी वाटते हे कॉमेंट करून कळवा नक्की.